सायन्सचा अभ्यास करताना आपल्याला अनेकदा खूप मोठ्या आणि खूप लहान संख्या वाचनात येत असतात. उदाहरणार्थ व्हेलॉसिटी ऑफ लाईट. आता इथं ही व्हेलॉसिटी ऑफ लाईट ही 3 करोड मीटर पर सेकंद असते आणि चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन यामध्ये बघा किती झिरोजचा वापर केलेला आहे. तर या पद्धतीनं ही खूप लहान संख्या जर आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये यूज करायची असेल तर ते अधिकच अवघड होऊन बसतं. तर सायंटिफिक कॅल्क्युलेटर असेल तर हे सहज शक्य होतं. पण एक सायन्सचा स्टुडंट म्हणून आपल्याला हे बेसिक नॉलेज माहिती असणं गरजेचं असतं की त्यांची पॉवर ॲडजस्ट कशी करायची आणि कॅल्क्युलेशनमध्ये ती वापरायची कशी ते. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना ही टेनची पॉवर ॲडजस्ट करताना अडचण येते, समजत नाही किंवा प्रिफिक्सेस कसे वापरले जातात ते समजत नाही. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये तेच बघायचं आहे. सर्वप्रथम आपण टेनच्या पॉझिटिव्ह पॉवर्स कशा असतात ते बघूया. आता आपल्याला हे कायम लक्षात ठेवावं लागेल की एनिथिंग रेज टू 0 इज ऑलवेज 1. म्हणजेच 10 रेज टू 0 इज 1. नाव 10 रेज टू 1 दॅट मीन्स 10. म्हणजे 10 आपण एकदा घेतलं तर आपल्याला उत्तर 10च मिळेल. आता आपण 10 दोनदा घेतलं म्हणजे 10 into 10 म्हणजेच 10 रेज टू 2 1 and 2 वी गेट 100. म्हणजे 100 ही संख्या आपण कशी लिहिली 10 रेज टू 2. एकावर 2 शून्य म्हणजेच 10 रेज टू 2. सिमिलरली 10 रेज टू 3 मीन्स 10 इज टेकन 3 टाइम्स. 10 into 10 into 10 दॅट मीन्स 1000. म्हणजे एकावर आपण 3 शून्य घेतल्या म्हणजेच 10ची तिसरी पॉवर असेल तर ती 10 रेज टू 3 या फॉर्ममध्ये लिहिली जाते. आणि अशा पद्धतीनं आपण 10 रेज टू 4 10 रेज टू 5 ह्या पॉवर्स ॲडजस्ट करू शकतो. आता आपण डेसिमल संख्यांकडे वळूया. डेसिमल संख्यामध्ये अगदी लहानात लहान आपण घेऊया 0.1. आता 0.1 हे लिहितात कसं तर 0.1 म्हणजेच 1/10. आता 1/10 याचाच अर्थ काय 1/10 रेज टू 1. आता 10 रेज टू 1 हे न्यूमरेटरला जाऊन आता ते डिनॉमिनेटरला आहेत. ते न्यूमरेटरला गेले असता येणार उत्तर 10 रेज टू -1. सिमिलरली 0.01 याचा अर्थ काय 1/100. 1/100 म्हणजेच काय 1/10 रेज टू 2. इथं आपण घेतलेलंच आहे 100 म्हणजे 10 रेज टू 2. सो 1/10 रेज टू 2. आता हे 10 रेज टू 2 डिनॉमिनेटरकडून न्यूमरेटरला गेले असता येणार 10 रेज टू -2. म्हणजेच बघा ज्यावेळेला -2 हे आपण 10 रेज टू -2 आपण घेतो त्यावेळेला ही रेजची जी पॉवर आहे -2 ही आपण कशी बघा इथं घेतलेली आहे डेसिमल पॉईंट आपण 2 घरं डावीकडे सरकवलेला आहे. आता 0.001 याचाच अर्थ काय 1/1000. 1000 याचाच अर्थ काय 10 रेज टू -3 10 रेज टू +3. आता हे 10 रेज टू +3 न्यूमरेटरला जाऊन उत्तर येणार 10 रेज टू -3. आता इथं 1 हे मल्टिप्लायर जो आहे तो 1 आपण सायलेंट आहे तो आपण कन्सिडर केलेला नाही आहे. ह्याचंच उत्तर ॲक्च्युली 1 × 10 रेज टू -3 असतं पण तो 1 आपण इथं नेग्लेक्ट केलेला आहे. अशा पद्धतीनं 10च्या मायनस पॉवर्स या वाढत जातात. आता आपण एखादा होल नंबर घेऊया आणि ते कॅल्क्युलेशन कसं ॲडजस्ट करायचं बघूया. उदाहरणार्थ घेऊया संख्या 275. आता 275 याचाच अर्थ काय आहे 275 × 10 रेज टू 0. वी नो दॅट 10 रेज टू 0 इज ऑलवेज 1. आता मला समजा हीच संख्या 27.5च्या फॉर्ममध्ये लिहायची आहे तर 27.5 ह्याच्यामध्ये बघा मी डेसिमल पॉईंट किती घेतलेला आहे म्हणजे डावीकडून एका संख्येच्या नंतर मी हा दिलेला आहे डेसिमल पॉईंट. तर हीच संख्या आपण लिहिलेली आहे कशा फॉर्ममध्ये 275/10. हे 10 कुठून आलं ह्या डेसिमल पॉईंटचं 10 आहे हा. तर हा 10 आपण जादाचा इथं घातलेला आहे. तर 10 हा आपण जादाचा जो ॲड केलेला आहे डिनॉमिनेटरला तो नलिफाय करण्यासाठी म्हणजे तोच घालवण्यासाठी मला इथं 10नी गुणावं लागेल. आता हे 10नी मल्टिप्लाय केलं याचाच अर्थ मला व्हॅल्यू मिळाली 27.5 × 10 रेज टू 1. म्हणजे बघा 27.5 × 10 रेज टू 1 इज नथिंग बट 275. आता सिमिलर संख्या मला 2.75च्या फॉर्ममध्ये लिहायची असेल तर कशी लिहिणार आपण तर हीच संख्या 2.75 आपण ॲक्च्युली 275
अपॉन 100 अशी घेतलेली आहे. म्हणजे 100 आपण डिनॉमिनेटरला जादा ॲड केलेला आहे. आता हा डिनॉमिनेटरचा 100 घालवण्यासाठी म्हणजे ह्याचा इफेक्ट नलिफाय करण्यासाठी आपल्याला पुन्हा 100ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच संख्या बघा 2.75 हा 2.75 इथला आहे इंटू 100 म्हणजे 10⁻². म्हणजेच 2.75 इंटू 10⁻², हीच संख्या म्हणजेच 275 झाली. तर दिस इज नथिंग बट 275. तर या पद्धतीनं आपण 10ची पॉवर ॲडजस्ट करू शकतो. आता हीच संख्या मला 0.275 घ्यायची असेल तर मी कशी लिहिणार, तर 2.75च्या फॉर्ममध्ये 0.275 इंटू 10⁻³ म्हणजे इथल्या डिनॉमिनेटरचे 10⁻³ 10⁻³ कॅन्सल आउट होऊन आपल्याला रिमेनिंग जी काही व्हॅल्यू येणार आहे ती येणार आहे 275. पहिल्यांदा आपण जी बघितलेली होती व्हेलॉसिटी ऑफ लाईट 3 करोड मीटर पर सेकंड. म्हणजे बघा 3च्या पुढे किती झिरोज होते, इथं 8 झिरो होते. याचाच अर्थ हीच संख्या आपल्याला जर रिड्यूस करायची असेल 10च्या पॉवरमध्ये तर आपण काय करणार, 3 इंटू 10⁸ म्हणजे 10⁸ म्हणजे आपण इथं 8 झिरोज घेतलेले आहेत. जस्ट this 3 crore can be converted into 3 into 10⁸ meter per second. Similarly, this charge on electron, there are 18 zeros, 18 शून्य आहेत इथं डेसिमल पॉईंटच्या पुढं आणि मला हा डेसिमल पॉईंट इथं लिहायचा आहे. तर मी कसं लिहिणार, 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलूम म्हणजे -19 डिजिट्स मी हा डेसिमल पॉईंट राईटला शिफ्ट केलेला आहे. आता हे लेफ्ट राईट शिफ्टिंग कसं असतं ते आपण बघूया. आता ज्या वेळेला संख्या पूर्ण असेल म्हणजे होल नंबर असेल, इथं 275 आहे बघा, ज्यावेळेला डेसिमल पॉईंट नव्हता त्यावेळेला 10⁻0 होतं. ज्यावेळेला मी डेसिमल पॉईंट एक डिजिट लेफ्टला सरकवला म्हणजे ॲक्च्युली तो डेसिमल पॉईंट इथं होता, तो मी एक डिजिट लेफ्टला सरकवला, तर डावीकडे एक डिजिट सरकवल्यामुळं मी इथं 10ची पॉझिटिव्ह पॉवर लिहिली, एक डिव्हिजनची म्हणजे 1 लिहिली. आता इथं सेकंड बघा, डेसिमल पॉईंट मी टू डिजिट लेफ्टला सरकवला, 2 डिव्हिजन्स दोन घरं मी तो डावीकडे सरकवला, तर इथं मी 10ची +2 पॉवर लिहिली. इथं डेसिमल पॉईंट 3 डिजिट सरकवला, 10ची 3rd पॉवर लिहिली. म्हणजे जितके डिजिट तुम्ही लेफ्टला सरकवाल डेसिमल पॉईंट होल नंबरमध्ये त्यावेळेला 10ची पॉझिटिव्ह पॉवर ही वाढत जाते. तर हे कायम लक्षात ठेवायचं, जर संख्या पूर्ण असेल तर डेसिमल पॉईंट तुम्ही जेवढा लेफ्टला सरकवता तेवढीच 10ची पॉझिटिव्ह पॉवर ही वाढत जाते. नेक्स्ट आपण एखादा फ्रॅक्शनचं उदाहरण घेऊया. एखादी संख्या आहे समजा 372 आणि हा डेसिमल पॉईंट इथं आहे. आता 372 ही संख्या आपण जर 10च्या फॉर्ममध्ये लिहिली तर ॲक्च्युली ह्याचं कन्व्हर्जन काय होईल, स्टँडर्ड टू डेसिमल म्हणजे डेसिमल टू स्टँडर्ड कन्व्हर्जन काय होईल याचं, 372/1000. आता इथं ही संख्या जर मला 3.72च्या फॉर्ममध्ये लिहायची असेल तर मी कशी लिहिणार, तर इथं बघा 372/1000 मीन्स 100 इंटू 10. ओके, सो दिस 372/100 दिस इज नथिंग बट 3.72 and this remaining 10 in the denominator, now it shifts to numerator and it becomes 10⁻⁻1. म्हणजे बघा 0.3722 ही संख्या जर 3.722च्या फॉर्ममध्ये लिहायची असेल म्हणजेच डेसिमल पॉईंट आपल्याला एक डिजिट उजवीकडे सरकवायचा असेल तर आपल्याला 10ची एक मायनस पॉवर वाढवावी लागेल. म्हणजे इथं 3.72 इंटू 10⁻⁻1 आला. हीच संख्या 37.2 मध्ये लिहायची असेल, 37.2 म्हणजे डेसिमल पॉईंट ओरिजिनल संख्येपेक्षा ओरिजिनल संख्येमध्ये जिथं होता तिथून आपण 2 डिजिट उजवीकडे सरकवला म्हणजेच 10⁻⁻2. तेवढीच जेवढे डिजिट आपण राईटला सरकवलाय तेवढेच निगेटिव्ह पॉवर आपल्याला इथं लिहावी लागेल. आता इथं वरती आपण जे एक्झाम्पल घेतलेलं होतं चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, तिथं हा डेसिमल पॉईंट 19 डिजिट आपण राईटला सरकवल्यामुळं आपण 10ची -19 पॉवर लिहून ही संख्या रिड्यूस केली. रिड्यूस केली म्हणजेच सिग्निफिकंट फिगर्स त्याचे रिड्यूस केले 1.6 इंटू 10⁻⁻19च्या फॉर्ममध्ये. आता आपण युनिट्स, त्याचे प्रिफिक्सेस आणि सिम्बॉल बघूया. एक सोपं एक्झाम्पल घेऊया. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. हे आपल्याला कन्व्हर्जन फॅक्टर माहिती आहे. 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर. याचाच अर्थ काय, तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1/100 मीटर, दॅट मीन्स 10⁻⁻2 मीटर.
आता जर आपण ह्या दोन्ही व्हॅल्यूज बघितल्या म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻² मीटर, तर इथं 10⁻² म्हणजे मीटरसाठी आपण मीटरच्या पुढं 10⁻² जे आलेले आहेत, इथं मात्र मीटरच्या पुढं आलेले आहेत सी हा सिम्बॉल म्हणजे सेंटी हे प्रिफिक्स तिथं ॲड केलेलं आहे. याचाच अर्थ 10⁻²च्या ऐवजी आपण सी म्हणजेच सेंटी हा प्रिफिक्स वापरू शकतो. आता इथं 1 हा सायलेंट आहे, 1 म्हणजे आपण तो निग्लेक्ट करू शकतो. तर सिमिलरली 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. आपल्याला माहिती आहे हे कन्वर्जन फॅक्टर म्हणजेच 1 मीटर इज इक्वल टू 1/1000 म्हणजे 10⁻³ किलोमीटर. आता इथं किलो म्हणजे 10⁻³ इथं बघा वरच्या इक्वेशनमध्ये 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर म्हणजेच 10⁻³ मीटर. तर हा किलो हा जो सिम्बॉल आहे तो 10⁻³ साठी वापरलेला आहे. तर इथं 1 मीटर इज इक्वल टू 10⁻³ मीटर, तर हे 10⁻³ आणि इथले किलोचे 10⁻³ जाऊन ओनली आपल्याला मीटर मिळणार. तर किलो हा सिम्बॉल कशासाठी वापरलेला आहे तर 10⁻³ साठी. तर अशा पद्धतीनं बरेचसे सिम्बॉल वापरले जातात. समजा एक किलोग्रॅम म्हणजेच 1000 ग्रॅम, आपल्याला माहिती आहे 1 किलोग्रॅम म्हणजे 10⁻³ ग्रॅम, तर इथं 10⁻³ साठी किलो हे सिम्बॉल म्हणजे फक्त बघा युनिटला हा सिम्बॉल प्रिफिक्सचा सिम्बॉल बदललेला आहे. इथं तो मीटरला लागला होता, इथं हा ग्रॅमला लागलेला आहे. असेच आपल्याला सायन्समध्ये वेगवेगळे प्रिफिक्सेस आणि त्याचे सिम्बॉल्स बघायला मिळेल. इम्पॉर्टंट सिम्बॉल्स आणि त्याचे प्रिफिक्सेस आपण जर बघायला गेलो तर ते आहेत डेसी, सेंटी, मिली, मायक्रो आणि नॅनो. त्याचे सिम्बॉल्स आहेत डेसीसाठी डी, सेंटी सी, मिली एम, मायक्रो म्यू आणि नॅनो एन. आणि त्याचे मल्टिप्लायर्स 10⁻⁻1, 10⁻², सेंटीसाठी 10⁻². आपण इथंच बघितलेला होता. सेंटीसाठीचा प्रिफिक्सचा मल्टिप्लायर आहे 10⁻². मिली 10⁻³ मायक्रो हा पण बऱ्याचदा वापरला जातो 10⁻⁻6 आणि नॅनो 10⁻⁻9. म्हणजेच 1 नॅनोमीटर म्हणजे आपल्याला किती मीटर लिहावे लागतील 10⁻⁻9 मीटर. तर इथं नॅनोसाठी मल्टिप्लायर आहे 10⁻⁻9. आता आपण निगेटिव्ह बघितलं. आता आपण पॉझिटिव्ह मल्टिप्लायर्स बघूया. तर 10च्या पॉझिटिव्ह पॉवर्सचे प्रिफिक्सेस बघा. डेका त्याचा सिम्बॉल DA, डेसीचा सिम्बॉल स्मॉल d आहे, डेकाचा सिम्बॉल DA आहे म्हणजेच 10⁻1. हेक्टो स्मॉल h 10⁻², किलो स्मॉल k 10⁻³ मेगा 10⁻6 म्हणजेच त्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल M. गिगा कॅपिटल G हे त्याचं सिम्बॉल आहे, गिगा म्हणजेच 10⁻²+9. तर या पद्धतीने हे प्रिफिक्सेस आणि त्याचे सिम्बॉल आपल्याला युनिटच्या पुढे लिहून कन्वर्जन फॅक्टर्स आपल्याला बघता येतात. ज्यावेळी सायन्समधले प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करत असतो त्यावेळेला सगळे युनिट्स हे एकाच सिस्टीममध्ये म्हणजेच SI सिस्टीम किंवा CGS सिस्टीममध्ये आणणं गरजेचं असतं. तिथं तुम्ही या मल्टिप्लायरचा वापर करून कॅल्क्युलेशन्स अगदी करेक्ट करू शकता.